मित्रांनो नाव झालेलं आहे बरं का. वडाच्या झाडाखाली हरण घेता इसावा, पांडुरंग रागांच्या नावाला आशीर्वाद असावा. बघा सुंदर. तर मित्रांनो आता आपण आज मावशीला विचारू नक्की काय सीन आहे. तर त्यांना आपण जरा आज उखाणा गेला होणार आहे. तर घ्या बरं एकदा उखाणा आम्हाला पण ऐकू येतात खणखणीचा आवाजात. सागर मी सरिता, दीपक मी ज्योती, जयवंतराव पती मी सौभाग्यवती. बघा एक नंबर भाव. टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा. कसं आहे बघा नाव. आता नेक्स्ट फोन घेते तर दीदी. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी तुमचा रोहित ब्लॉगर. तर मित्रांनो तुम्हाला आता सध्या माझ्या असेल आज वटपौर्णिमा आहे आणि वटपौर्णिमा निमित्त मित्रांनो आपल्या इथं म्हणजे ज्या आपल्या आई किंवा बहीण भाऊ म्हणजे असं लेडीज म्हणा तर त्या वडाला पूजण्यासाठी जातात, बरोबर आहे. तर मी आज आपल्या इथं एक वड आहे आणि वडाला इथे मित्रांनो म्हणजे लेडीज लोक आलेत आणि मी त्यांच्यासोबत जरा इथं व्हिडिओ काढायला. तर त्यांचं मित्रांनो आता हे बघा आता तर एवढं सुंदर असं यांनी केलंय ना म्हणजे बघा. आणि इथं त्यांचा कार्यक्रम चालू आहे सध्या आणि इथं आमचा आता देव आहे आणि हा पूर्ण वड आहे. तर तुम्ही बघू शकता म्हणजे एवढा असं सुंदर असं मित्रांनो इथे नित केलंय ना देवाचे पण. आणि आता मी आपण एका म्हणजे आता एका आजीला किंवा मावशीला विचारू की नक्की ह्याचा नक्की सीन काय असतो. तर मावशी नक्की हे 7 तुम्ही जे फेरे घातले तर ते 7 फेऱ्याचा नक्की अर्थ काय त्याचा. जन्मले जन्मी हीच पती आपल्याला मिळावा. म्हणजे बघा मित्रांनो म्हणजे इतक्या वर्ष आपण जे तपस्या करतो तर ती तपस्या आणि आपल्याला एक 7 म्हणजे 7 पिढ्या म्हणा किंवा जन्मोजन्मी म्हणा तर ते आपल्याला मिळायला पाहिजे पतीत. त्याच्यासाठी मित्रांनो ही 7 फेरे घातले जातात. तर म्हणजे बघा मित्रांनो एवढं भारी असं नाही ना. आणि आता हे बघा पूर्ण लेडीज लोक आता सध्या त्यांचं कार्यक्रम चालू आहे सुंदर असा तुम्ही बघू शकता. आणि म्हणजे बघा आता मित्रांनो सध्या त्यांचं हे चालू आहे प्रोग्राम म्हणजे सुंदर एवढं मित्रांनो. आणि ही बघा ही खरी गावची म्हणजे परंपरा आहे. म्हणजे ह्याच्यामुळे मित्रांनो आपण गावाला जरा राहिलं पाहिजे. कसं आहे गाव महत्वाचं असते. शहरात किती पैसा असताना तरी गाव हे गाव असते, लक्षात ठेवा कधी पण. आणि सध्या आज आता वटपौर्णिमेचा कार्यक्रम असल्यामुळे मित्रांनो हे सगळे लेडीज लोकांचा कार्यक्रम चालू आहे म्हणजे बघा. आणि लय भारी वाटतं असं गावाकडे असं जर असं सण सुद्धा असतं ना तेव्हा सगळं म्हणजे परिवार सगळा म्हणा किंवा आपल्यातली सगळी माणसं खुश असतात एकदम की भावानो. म्हणजे आता हा वटपौर्णिमेचा दिवस आहे, बरोबर आहे. म्हणजे आज आता वडाला पूजलं जातं. वडाला पुजलं मित्रांनो एक मनात इच्छा मागितली जाते की हाच पती मला 7 जन्म पुन्हा मिळवते, बरोबर आहे. तर म्हणजे बघा मला पती मिळावा. तुम्ही पण मला कमी कसं घाल तुम्हाला कसं वाटतं लेडीज लोकांचा जरा एक हा सुंदर असा कार्यक्रम आहे. तुम्ही बघताना हा सुंदर असा आपला हा वड आहे बघा. वड पण मित्रांनो पूर्ण हिरवागार आहे आणि सध्या पावसाचा दिवस असल्यामुळे मित्रांनो वातावरण पण एवढं भारी दिसतंय बरं का. तुम्ही बघू शकता आता बस की. आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगाल तुम्हाला तर व्हिडिओ कसा वाटतोय. तर बघा आता सध्या त्यांचा प्रोग्राम झालेला आहे आणि आता यांचं वाटतं इथं देवाला पूजा जरा थोडं चालू राहील. तर तुम्ही बघू शकताय बघा सध्या इथं सीता सावित्री सोन्याचं चुडली. बघा कसं आहे ह्याला म्हणायचं मोठ्या माणसांचा आशीर्वाद आणि घेत जावा चांगला असतंय जरा. सीता सावित्री सोन्याचं चुडली. बघा कसं आहे याला म्हणायचं नॅचरली गाव सगळा मित्रांनो खेळा गावालाच असतो. सुंदर असं जगता येतं आपल्याला मनसोक्त बघा. आणि मित्रांनो आपण बघू जरा आता त्यांना आपण नावाचं उखाण्याचं पण बघू काय सीन येतो. तर चला तर मित्रांनो आता आपण आज मावशीला विचारू नक्की काय सीन आहे. तर त्यांना आपण जरा आज उखाणा गेला होणार आहे. तर घ्या बरं एकदा उखाणा आम्हाला पण ऐकू येतात खणखणीचा आवाजात. सागर मी सरिता, दीपक मी ज्योती, जयवंतराव पती मी सौभाग्यवती. बघा एक नंबर भाव. टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा. कसं आहे बघा नाव. आता नेक्स्ट फोन घेते तर दीदी. तर आई सारखी माया जगात नाही कोणाला, नवनाथरावांचे नाव घेते वड सावित्रीच्या सणाला. बघ आता कसा दणका लय विषय हाड असतो. आता कोण आहे इथं हे बघा हे असं आहे. तुम्ही घ्या हातात हिरव्या बांगड्या, बर कोणाच्या कपाळी कुंकवाचा साज, मंगेशरावांचे नाव घेते तेच माझ्या जीवनाचा साज. बस एक नंबर असं नाव घेतलेलं आहे. चांदीची डबी निऱ्याच्या घोळात सदाशिवचं नाव किती वटपौर्णिमेच्या मेळ्यात. एक नंबर बघा सुंदर असं उखाणा चालवलंय. मम्मी तुला आठवतंय का. इंद्रधनुष्य दिसतो जेव्हा पावसात असते ऊन, स्वप्नील नावांचे नाव घेते सत्रे घराण्याची सून. आता ऐकत बघा एक नंबर असं नाव झालेलं आहे. आणि आता कोण राहिले. जाईजुईच्या झाडाखाली वेणे घालते वाकून, नारायणरावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून. राखला ना मान राखला. नंदी राहिली खेळ पुढे. बरं हा पाडाचा आंबा गरुड पक्षाला, प्रकाशरावचं नाव घेते चंद्र सूर्य साक्षाला. आता काय करत नाही. आता राहिलेला आहे एक आमचे महत्वाचे मेंबर त्यामध्ये
बघा मित्रांनो आणि आता घ्या आता ह्यांचं पण राहिलाय तर आपण बघू घ्या राहिलेले मेंबर फटाफट नाव घ्या. ओके मुखाचा गजर असं नाव घेतलं उभी होती अंगणी हातात दिली कंगणी, उभी होती नाणी हातात दिली फणी, उभी होती पडवी हातात दिली जुडवी, उभी होती घरात हातात दिली परात, उभी होती माडी हातात दिली साडी, साडीच्या पुटी केळाची फणी, जयवंतरावचं नाव घेते अंतरच्या यशाने. बघा डबल सुट्टी नाही. हा तर मला तू नाव काय घेऊ परत एकदा. हा किती महाकाल? महादेवाच्या पिंडीवर बेल वाकून हा वाकून विशाला नाव सगळं सर्वांचं मान राखतो. ओके एक नंबर असं नाव घेतलेलं आहे. तर झालं त्यांचं घेतलं घ्या की तुम्ही काय घ्या. आकाशात हिमाचल फास अंकुशरावचं नाव घेते तुमच्यासाठी खास. आता नाही काय. तर एक नंबर असं मित्रांनो नाव झालेलं आहे बरं का. हा, तर घे तू. वडाच्या झाडाखाली हरण घेता इसावा पांडुरंग रावांच्या नावाला आशीर्वाद असावा. हा बघा सुंदर असं देवाचं नाव घेतलेलं आहे त्यांनी. वसंत ऋतूत कोकिळा गाते अर्थ लवाजीरावांचं नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा मुहूर्त. हा एक नंबर बघा मित्रांनो कसं आहे लय विषयाचा हाड असतो. तर मला तुम्ही कमेंट नक्की सांगाल तुम्हाला आमची लेडी कशी वाटते. तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. तर जय महाराज मित्रांनो. माझ्या चला आता.